से कि बहुत सारे काम है जो है अल्हम्दुलिल्लाह अंजाम देते आ रहे हैं पिछले 5 टर्म से भी, और इस मरतबा जो है पूरी उम्मीद के साथ कहते हैं कि आने वाले 2-3 साल के अंदर ये एमएलए साहब जो है एनआर क्षेत्र को जो है एक मॉडल क्षेत्र बनाएंगे पूरे कर्नाटका के लिए। इसलिए एक इनको मैनिफेस्टो दिया जा रहा है जिसमें बहुत सारे होने वाले कामों के ऊपर अंजाम दिया है। मैं उम्मीद करता हूँ कि सर साहब इसको भरपूर कामयाबी करेंगे इंशाल्लाह। बस उमर भाई ओके, थैंक यू ताकि गाइड करें हमारे सब जी। हिस्टोरियन नंजराज आर्स हैं और हमारे एमएलसी साबिक मिनिस्टर एच विश्वनाथ साहब भी हमारे साथ हैं। अभी जो कर्नाटका का इलेक्शन होने जा रहा है 2020 में 10 मई के लिए सिर्फ 8 दिन बाकी हैं इस इलेक्शन के लिए। आप सबको मालूम है कि ये इलेक्शन कितना माना रखता है। ये हम सबकी जिम्मेदारी है कि ये इलेक्शन के लिए हर आदमी वोट को जाए, और मैं इस माध्यम से भी ये कहना चाह रहा हूँ कि जो भी देख रहे हैं इलेक्शन का लिए सीरियस रखें। ये हमारा राइट्स है, ये हमारा हक है। तो हर अपना अपना घर के जो भी एक वाहिद भी शख्स हैं जाकर जो है इलेक्शन को वोट डालें। और हाल ही में जो है बीजेपी का आप सबको मालूम है कि बीजेपी किस खतरनाक से मोड़ लेते आ रही है दिन ब दिन, और ये भी चैलेंज कर रही है कि आने वाले दिनों में भी जो है और ख़तरनाक वाक़ा भी दिखा रही है। तो इससे हमें उम्मीद है कि आने वाले दिनों में जो है पूरे देश भर में जो है कांग्रेस को लाना जो है वाहिद एक पार्टी है जो हर आदमी को, हर तबके का जो है पासबंदा ताकत और दूसरे सब लोगों के लिए एक वाहिद एक ताकत बनकर खुल रही है। और इसके लिए अब हाल ही में कर्नाटका में जो हमारे स्टेट प्रेसिडेंट DK शिव कुमार साहब और सिद्धरामैया जी एक्स चीफ मिनिस्टर भी हैं, तो इनके लिए इनकी सूरतें देखकर जो है और तनवीर सेठ साहब के और जितने भी कांग्रेस के लिए खड़े हुए हैं, आप अपने अपने गांव में अपने अपने दूसरे शहर में भी जहां जहां भी डिस्ट्रिक्ट हैं जो है कांग्रेस के लिए बड़ी तादाद में जो है इलेक्शन वोट कराकर जो है जिताने की कोशिश करें। रिस्पॉन्सिबल सिटीजन वाइस आपको बताना चाहता हूं कि ये कई सालों से जो है खिदमत अंजाम देती आ रही है, सोशली और इकोनॉमिकली हो, पॉलिटिकल भी हो, सबको जो है उभारने के लिए अपलिफ्टमेंट करती आ रही है। अब हाल ही में आप सबको मालूम है कि ड्रग्स छोड़ो, नशे की जो हालत में जो है हर बच्चा जो है इसका शिकार होता जा रहा है। तो ये हम सब की जिम्मेदारी, रिस्पॉन्सिबल सिटीजन वाइज का मतलब ये है कि हम सब रिस्पॉन्सिबल शहरी हैं और हमारी पूरी जिम्मेदारी है कि हालात को बदलाने के लिए और हालात की जो सही तदबीर देने के लिए हम खड़े हैं। अब आइंदा आने वाले इलेक्शंस में जो है हम भरपूर तनवीर सेठ साहब का साथ दे रहे हैं, बल्कि यहाँ तक कि मैसूर डिस्ट्रिक्ट के जितने भी कांग्रेस से खड़े हैं उनका सब साथ देते हुए सबसे मैं यही उम्मीद करता हूं कि आज थोड़े दिन बाकी हैं हमारे लिए, तो इसके लिए और रात दिन मेहनत करके जो है कांग्रेस को जिताने की कोशिश करेंगे। आइंदा बात जो है हमारे सामने की कोशिश कर रहा है उसको मुंह तोड़ जवाब देने का काम प्रोफेसर नंदराज अर्स करते आए हैं, और उम्मीद है कि आगे भी है ना वो करेंगे। और ख़ास तौर से हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह के बारे में जब भी है ना गलत आवाज़ उठती है, हर हमेशा अव्वल नंबर पर है ना प्रोफेसर नंदराज अर्स वो अपना आवाज़ उठाए। इसी के साथ साथ दलित वेलफेयर ऑर्गेनाइजेशंस आज पूरे रियासत भर में जो काम कर रहे हैं उसमें हमारे शांतराज साहब, जय कुमार, हमारे प्रोफेसर साहब, ये हाल ही में एक अच्छा बड़ा प्रोग्राम कर जनाब सिद्धरामैया को और माधवप्पा को और हमें सब बुलाकर है ना हालात हमारे सामने क्या है दिखने को ये ऐसा महसूस हो रहा है कि हुकूमत हर छोटा छोटा तबका या कौम है उसको है ना साथ दे रही है, और सीधे सीधे निशानदेही मुसलमानों के साथ है ना दुश्मनी कर रही है। लेकिन वाकई में ये सबको है ना तकलीफ में है ना डाल रहे हैं। इनका पूरा मकसद ये है कि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जो है, दस्तूर आइन हमारे हिंदुस्तान का जो है, इसे पूरे तौर से ख़त्म करने की साजिश चल रही है।
और जैसे ये रिजर्वेशन का मामला है, ये भी कह दूं कि 2B को छेड़ा, किसी और कौम को है ना बढ़ाकर देने की बात की, दलितों को है ना रिजर्वेशन बढ़ाने की बात की, लेकिन कानून में जिस तरीके से है ना, जिस तरीके से करना था, इन कोई चीज़ों को भी ना करते हुए सिर्फ बयानबाजी में है ना करने गए। इनका पूरा मकसद ये है कि कोई है ना इनके खिलाफ कोर्ट में जाए और कोर्ट कहे कि है ना रिजर्वेशन खारिज करे, तो सबका रिजर्वेशन निकालने की ये साजिश है। तो आज अल्हम्दुलिल्लाह जो रिस्पॉन्सिबल सिटीजन्स वॉइस, हालांकि जब पहली मुलाकात MF कलीम साहब से मेरी हुई तो मैंने उनको हमारी पार्टी में जमकर है ना काम करने की दावत दी। उन्होंने एक बात कहा कि मैं अकेला नहीं हूँ, और अगर मैं वाहिद तुम्हारे पास आऊँ तो मेरा मकसद, जिस मकसद के साथ मैं है ना मेरा कदम चला रहा हूँ, मेरे साथ और सारे ahbab भी हैं, उनके दिलों की बात मुझे मालूम नहीं है, मैं उनसे बात करता हूँ। किसी भी हाल में है ना तुम्हारे पार्टी में जमने की ख्वाहिश मुझे नहीं है, लेकिन जिन कौमों को और ख़ास तौर से मिल्लत को है ना जहाँ कहीं भी तकलीफ़ हो रही है, इसे दुरुस्त करने के लिए और साथियों का भी साथ लेकर हमें आवाज़ उठाना हमारा काम है। और इंशाल्लाह तुम्हारे से हम काम लेंगे, तुम्हें साथ देने का वायदा करेंगे और काम भी लेंगे। मैं जिस तरीके से तंजीम के ज़रिए से दूसरे जो ahbab हैं उनके साथ हम जो काम कर रहे हैं, जब मेरी ताकत बरकरार रहेगी, अगर गलती तुम्हारे से भी हो रही है तो आवाज़ उठाने में मैं बिना झिझक आवाज़ उठा सकता हूँ, या किसी और को भी कहीं कुछ हो रहा है तो ऐसा ना हो कि है ना किसी पार्टी के बंधन में या किसी के है ना एहसान के तले काम करना मुश्किल होगा। तो इस लिहाज से उन्होंने जो फैसला लिया है उसका भी हमने दिलो जान से है ना उस चीज़ को भी माना है। आज उन्होंने मेरे हाथ में जो मेमोरेंडम दिया है, इसमें मैं कह दूं कि है ना बहुत सारा काम जो चला है आप तमाम को मालूम है। हर 50,000 आबादी को एक PHC है। ये हुकूमत आने के बाद हर 80,000 को एक PHC बनाई है। तो आपको मालूम है 2008 तक जिस जगह में हम बैठे हैं, ये तमाम खुबा मस्जिद के पीछे का हिस्सा, राजीव नगर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, सात गली फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, और जितने भी अजीज सेठ नगर से लेके कल्याणगिरी से लेके जितना भी इलाका था, ये पूरा का पूरा, यहाँ तक के नायडू नगर बस स्टैंड, वहाँ से ना चामुंडेश्वरी हल्का था। उसके अंदर के हिस्से में मेरे यहाँ 8 प्राइमरी हेल्थ सेंटर अभी चल रहे हैं। तो 8 के हिसाब से है ना मुझे 80,000 के आबादी के हिसाब से डाले तो लगभग 6,40,000 की आबादी हमारे हल्के में होना चाहिए। वो आज नहीं है, क्योंकि ये नंबर बढ़ा दिए, सहूलत बढ़ाने की कोई बात इस हुकूमत में नहीं हुई। ये लगातार हमारी एक कोशिश है। और दूसरा, कैटमनहल्ली का जो PHC है उसको अपग्रेड करने के लिए कहे हैं, उसे मौजूदा उसे अपग्रेड कर है ना मैटरनिटी सेंटर के हिसाब से काम चल रहा है वहाँ। इसी लाइन पे शांति नगर, बेनीमेंटप और केसरे, यहाँ पे मैंने है ना एडिशनल कमरा बनाकर वहाँ पे भी है ना इन वार्ड पेशेंट्स का है ना दाखिला करने का भी काम जो किया है वो आज अल्हम्दुलिल्लाह चल रहा है। दूसरा आपने ये कहा है कि वक्फ प्रॉपर्टीज़ के डेवलपमेंट का है, उसके तहफ़्फ़ुज़ का है, उसकी तरक्की का है, ये वक्फ बोर्ड के ज़रिए होना चाहिए। तो वहाँ पे उसका एक खुद का एक्ट है। जो भी जगह हमारे दरमियान अल्लाह के नाम पर है ना जो इमलाक है, उसकी तहफ़्फ़ुज़ करने की नीयत हमारी होनी चाहिए। उसी तरक्की अल्लाह है ना जिस तरीके से लेगा, क्योंकि उसमें मंसूबे वाकिफ़ भी होता है। मंसूबे वाकिफ़ को सामने रखकर उस तरीके से ही उसकी तरक्की होना चाहिए। दूसरा आपने है ना ट्रेनिंग फॉर माइनॉरिटीज़ आपने कहा है, तो ये हमने ये चीज़ को भी लिया है कि मरकज़ी हुकूमत में स्किल डेवलपमेंट का है, रियासती हुकूमत में है,
इसको है ना लाने के लिए आपके तजुर्बे को भी सामने रखकर उसके ऊपर ज़रूर काम करने का मैं वायदा करता हूँ। इसके साथ साथ आपने है ना हॉस्टल्स की बात की है। हॉस्टल्स अल्हम्दुलिल्लाह मेरे हल्के में चाहे वो बैकवर्ड क्लासेस के हो, SC ST के हो, माइनॉरिटीज़ के लिए हो, और ख़ास तौर से बैको बच्चों के लिए अलहदा से हॉस्टल, वर्किंग वुमेंस हॉस्टल, ये तमाम हॉस्टलें हमारे हल्के में चल रही हैं और अल्हम्दुलिल्लाह अच्छा चल रही हैं। इसके साथ साथ आपको ये भी मालूम है कि औकाफ़ी जगह में भी हमने है ना हॉस्टल्स की फैसिलिटी शुरू की है। दोनों बैको बच्चों के लिए भी हमने शुरू की है और मर्द बच्चों के लिए भी 200 बच्चों के लिए हॉस्टल किया है। दूसरा आपने ये कहा है कि एक मॉडर्नाइजेशन ऑफ मदरसास। मैं जब वज़ीर अखिलती बहबूदी रहा तो ये स्कीम लाकर लगभग 1900 मदरसों को है ना इससे फ़ायदा भी हुआ है। जी, फ़ायदा हुआ है। जिसकी ख़ास इमारतें उनको 10-10 लाख रुपए हमने सैंक्शन किया था। जो किराए पे चल रहा है वहाँ पे 6 लाख तक है ना हमने ना ग्रांट्स दिया। ये बार बार ये सुनने को आता है कि ना आपने इतना सब किया, आप बता रहे हैं, लेकिन इसका है ना कहीं किसी को मालूम नहीं हुआ। कभी भी मैंने ये बात मेरे जहन में ठान ली है कि जो काम अल्लाह मुझसे ले रहा है इसे दुश्मन ताकतों को इस बात को आम नहीं करना है। जो काम हम कर रहे हैं, जिसके लिए कर रहे हैं, वो है ना वो काम को अंजाम दे रहे हैं, ये इसमें मेरी खुशी है। तो आज का दौर अलहदा है कि जो भी करे या ना करे व्हाट्सएप में डालना है, तो वो मैं नहीं करता। वो फिर भी उसे क्या करना, उसके बाद से भी तरकीब होना तो बाद में करेंगे। दूसरा स्पोर्ट्स के लिए आपने कहा है, आपको मालूम है आपका जो पहला मकान था उसके सामने का जो स्पोर्ट्स सेंटर है वहाँ पे एक स्विमिंग पूल का सैंक्शन हमने पहले से ही किया था, लेकिन वहाँ शोर शराबा होने की वजह से रेसिडेंट्स के ज़रा कंप्लेंट्स बार बार आ रहे हैं। उसे किस तरीके से चारों तरफ हदबंदी कर कंपाउंड हाइट कर करने के लिए वो इंशाल्लाह वो करने की हम कोशिश करेंगे। और आपने हायर एजुकेशन की बात भी की है। ये भी कह दूँ कि साल 2008 में जब डिलिमिटेशन हुआ, मेरे हल्के में जो मैं डिग्री कॉलेज लाया था वो है ना KR से कॉन्स्टिट्यूंसी चले गई। मेरे हल्के में यही राजीव नगर में जगह हमने लिया है, लगभग 1.5 एकड़ की ज़मीन वफ़बो इसे तुम्हारे मूडा से डिग्री कॉलेज के लिए सैंक्शन कर रखी है। सैंक्शन लेने के लिए ये 5 साल में आपको मालूम है कि ये हुकूमत किसी को भी है ना कुछ नहीं दी। तो ये तमाम चीज़ें चल रही हैं और बाकी का आप जो भी लिखा है इंशाल्लाह राबिता रखेंगे। या ऐसा नहीं होना चाहिए कि इंतखाब का दौर है, आप जो पूछे हैं उसको मैं यहाँ मंजूरी देकर उसके बाद ये नहीं है। तमाम आवाम है, सहाफ़ी अहबाब है, जो भी बात कर रहे हैं वो रिकॉर्ड भी हो रहा है। तो इंशाल्लाह जो भी करना है आप आपके साथियों के साथ बैठकर हल्के की तरक्की, शहर की तरक्की और ख़ास तौर से मिल्लत के वास्ते जो काम करना है इंशाल्लाह इसके ऊपर तवज्जो देकर काम करने का मैं भी ना आपसे वायदा करता हूँ। और रही बात आज जो मौजूदा हुकूमत है, ये हमारे लिए किसी भी तरीके का तरक्की का काम नहीं दिया। काम करना एक हुकूमत की सही हुकूमत की अलामत है। ಮಾಧ್ಯಮದ ಮಿತ್ರರು ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ನಮ್ಮ BJPಯ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಕೇಳಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀವು 2Bನ ಕಿತ್ತಾಕಿ ನೀವು ಓಟ್ ಕೇಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇರಲ್ಲ ಸರಿನಾ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ, ನಾವು ಕಿತ್ತಾಕಿರೋದು ಸಮಾನತೆ ತರಕ್ಕೆ, ಅದು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ರಿ ಕಿತ್ತಾಕ್ಬಿಟ್ಟು ನೀವು ಸಮಾನತೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೆಂಗ್ರಿ ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಅವನು ಏನು ಕೊಡ್ತಾನೆ? ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಮೊದಲು 10 ವರ್ಷ ಮಾತ್ರ ಮೀಸಲಾತಿ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲವೂ ತೆಗ್ದಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಸೊ ಆ ಉದ್ದೇಶ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಮಗೆ ಇವತ್ತು ಮಾಧ್ಯಮದ ಮುಂದೆ ಅವ್ರು ಮಾತಾಡಿದಂಥ ಮಾತು ಸಿಕ್ಕಿದೆ. ಆ ಮಂತ್ರಿ ಒಬ್ಬರು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮಂತ್ರಿ ಅನಂತಕುಮಾರ್ ಹೆಗಡೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದೇ ಸಂವಿಧಾನ ಬದಲಾಯಿಸೋಕ್ಕೆ ಅಂತ. ಸೊ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳಿದೆ. हाल ही में हमारे साथ जो भी हो रहा है कि अल्लाह का लाख लाख शुक्र एहसान है कि हमारे उलमाए दीन और हमाए दीन और सियासी एतबार से जो हमारे कायदीन हैं सब ने एक फ़ैसला लिया कि जो भी हो
ये हमारी बात अल्लाह से हम करेंगे, हमारी लड़ाई हम है ना फरियाद अल्लाह से करेंगे। यहाँ कहीं भी है ना किसी भी तरीके से रास्तों में उतर कर, ये उनका मकसद ये है कि मुसलमान कौम जज्बे में आकर बाहर जब निकलती है तो ना कुछ है ना उसका फ़ायदा उठाने की कोशिश कर रहे। तो अल्लाह समझ भी दिया और अल्हम्दुलिल्लाह 2B के लिए सुप्रीम कोर्ट ने भी स्टे देने के बाद ये सबसे पहला काम हमारे सामने है कि जैसे हमारी हुकूमत आई 2B जिस तरीके से निकाला था उसे है ना बाकायदा उस मुकाम को है ना बरकरार रखना, ये हमारे ऊपर एक फ़र्ज़ है। ये काम के लिए हमारा पूरा तवज्जो है। दुआ कीजिए कि आज जो हुकूमत हमारे सामने है, हमारे लिए पहले ये हुकूमत को निकालना है, उसके बाद का काम जो है, जो भी हुकूमत आएगी, ख़ास तौर से हमारी जो कोशिश है इस तरीके से अगर आ गई तो ये फ़र्ज़ है हमारे ऊपर कि जो काम करना है इसको है ना अंजाम देकर आपके सामने फिर मैं हाजिर होता हूँ। ಮಂಚೂಣಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೆಳೆಯರಾದ ಕಲೀಮ್ರವರು ಅವರ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಸಿಟಿಸನ್ಸ್ ವಾಯ್ಸ್ ಮುಂದೆ ನಡೆಯತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ರವರ ವಿಕ್ಟರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಕಾರಣರಾಗ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಮಾತನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಮೊದಲು ನಾನು ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಕಲೀಂ ನಾನು ಭಾಳ ವರ್ಷದ ಸ್ನೇಹಿತರು, ಭಾಳ ಹೋರಾಟದಲ್ಲೇ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವು. ನನಗೆ ತನ್ವೀರ್ ಸೇಠು ನಾವೆಲ್ಲ ಅಜೀತ್ ಸೇಠ್ರ ಶಿಷ್ಯರು. ನಾವೆಲ್ಲ ಅಜೀತ್ ಸೇಠ್ ಅವರು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿರೋರು, ನಮ್ಮೆಲ್ಲ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಕಾರಣರಾದಂಥವರು ಅಜೀತ್ ಸೇಠ್ ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಸಿಕ್ತಾಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೋಡಪ್ಪ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಮಗ ನೀನು, ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಮಗ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಜನ ಆಶೀರ್ವಾದವೂ ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಎವ್ರಿ ಡೇ ನಾವು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ತಗೋತಾನೆ ಇರ್ತೀವಿ. ಯಾಕೆಂದರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಾನು ಕೂಡ MP ಆಗಿದ್ದವನು, ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ನನಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಂಥದ್ದು. ಆದ್ದರಿಂದ ದೆಹಲಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ತನಕನೂ ಕೂಡ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ಗಳಿದ್ದಾವೆ. ದಿನೇ ದಿನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರಬಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಗೆಲುವಿನ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪುವಂಥದ್ದು ಆಗ್ತಾ ಇದೆ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ. ಈ ಮೋದಿಯವರು ಎಷ್ಟು ದಿವಸ ಬರ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ದಿವಸ ನಮ್ಗೆ ಅನುಕೂಲನೇ ಆಗ್ತದೆ, ತೊಂದರೆ ಏನಿಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗೆಲ್ಲಬೇಕು, ಇದು ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ಗೋಸ್ಕರ ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂತೇನಿಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆಲ್ಲಬೇಕು. ತನ್ವೀರ್ ಸೇಠು ಕೂಡ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಮಂತ್ರಿ ಆಗಬೇಕು ಮತ್ತು ನಮ್ಮ NR ಮೊಹಲ್ಲಾದಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದುವಿಕೆಯನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಗುರುತಿಸಿ ಅದನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಭಾಳ ಏನೇನೋ ಆಯಿತು, BJP ಸರ್ಕಾರ ಬರಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡ ಕಾರಣರಾಗ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಆದರೆ ಇದು ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇದು. ಅಯ್ಯೋ ಇಂಥ ಅಯೋಗ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಾನಂತರದಲ್ಲಿ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ. ಇದು ಅವ್ರ ಕಾಲ ಮೇಲೆ ಅವ್ರು ಬರಲಿಲ್ಲ, ಯಾರ್ದೋ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಿಂತರು ಅಷ್ಟೇ. ಹಾಗಾಗಿ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಸೇರಿದ ಹಾಗೆ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ BJP ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಕಾರಣ ಏನು? ಇವರೇನೇನು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಆಧ್ಯಾತ್ಮ, ಧರ್ಮ, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ, ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಯೋಗಗಳಲ್ಲಿ ಆಗೋಗಿದ್ದಾವೆ. ಭಕ್ತಿ ಭಂಡಾರಿ ಬಸವಣ್ಣನವರು, ಶಿಶುನಾಳ್ ಶರೀಫರು, ಕನಕದಾಸರು, ಕುವೆಂಪು ಅವರು, ವಾಲ್ಮೀಕಿ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಂತರು ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಮನುಷ್ಯರಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ.
ಇವರೇ ನಮಗೆ ಪಾಠ ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಾನು ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ರಾಮ ಮಂದಿರ ಅಂತಿರಲ್ಲಪ್ಪ. ನಮ್ಮ ಅಶೋಕ್ಪುರಮಲ್ಲಿ 12 ಕ್ರಾಸ್ಗೂ 12 ರಾಮ ಮಂದಿರ. ಏನು ನೀವು BJP ಅವ್ರು ಕಟ್ಸಿದ್ದೆ ಅದು? ಅಥವಾ ನೀವು ಹೇಳಿ ಮಾಡ್ತೀವಿ? ಇಲ್ಲ, ಧರ್ಮ ಅದೇ ಹೇಳೋದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂತ ಅಂದರೆ ಸರ್ವಧರ್ಮ, BJP ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂದರೆ ಧರ್ಮ ವಿರೋಧಿ, ಅಷ್ಟೇ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಸಾರಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಹಿಡಿಯುವಂಥ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಇದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಇವತ್ತು ಸಹಕಾರ ಆಗಬೇಕು. ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋರ ಹತ್ರ ಹೋಗಬೇಕು, ಮಾತಾಡಬೇಕು, ಇದೆಲ್ಲ ಏನೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಈ ಚುನಾವಣೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅಯ್ಯೋ ದುಡ್ಡಿನ ಮಳೆ ಇದಕ್ಕೆ. ಅದು ಹೇಗೆ ಏನು ಒಂದು ಅರ್ಥ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಆಗ ಅದೇನಾದ್ರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಬಟ್ ಜನಬಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪರವಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇವರು ಎಷ್ಟು ಸಾರಿ ಬರೀ ಭಾವನಾತ್ಮಕ ಸಂಬಂಧಗಳ ಮೇಲೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಆಡಳಿತಾತ್ಮಕವನ್ನೇ ಮರೆತಂಥವರು. ಮೋದಿಯವರು ಎಷ್ಟು ಸಾರಿ ಬಂದರೂ ಏನೂ ಆಗಲ್ಲ, ಅದು ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಮೋದಿಯವರ ಭೇಟಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಬಲ ಹೆಚ್ಚು ಮಾಡುತ್ತೆ ಹೊರತು ಕಡಿಮೆ ಏನೂ ಆಗಲ್ಲ ಅಂತ. ಯಾರು ಒಬ್ಬ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಗಲ್ಲಿಗೆಲ್ಲ ಹೋಯ್ತವ್ರಲ್ಲ, ಅಂದರೆ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಹೆದರಿಕೆ ಇರಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸೋಲಿನ ಭಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯನ್ನೇ ಅಲ್ಲಾಡಿಸಿದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ಗೆಲ್ಲೇಬೇಕೆಂದ್ರೆ ಹುಲ್ಲುಗಾವಲಿದು. 60% ಸೆಂಟ್ರಲ್ ಬಡ್ಜೆಟ್ ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. 60% ಸೆಂಟ್ರಲ್ ಬಡ್ಜೆಟ್ಟು ನಮ್ಮ 5 ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕ, ಕೇರಳ, ತಮಿಳುನಾಡು, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ್ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಈ 5 ರಾಜ್ಯಗಳಿಂದ 60% ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಇವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ನಮ್ಮದು ವಾಪಸ್ ಕೊಡಬೇಕಲ್ಲ ಇಷ್ಟು % ಅಂತೇಳಿ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಮೇಲೆ ಮಾಡಿಬಿಟ್ರು. ಜನಸಂಖ್ಯೆ ಆಧಾರದ ಮೇಲೆ GSTಯನ್ನು ವಾಪಸ್ ಕೊಡುತ್ತಿದ್ದದು. ನಮ್ದು 6 ಕೋಟಿ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ 28 ಕೋಟಿ, ಬಿಹಾರ್ 20 ಕೋಟಿ. ನೋಡಿರಿ, ಅಲ್ಲೇನು ಯಾವ GST ಇಲ್ಲ, ಏನೂ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿ ಫ್ಲೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ವಿಜಯ ಬ್ಯಾಂಕ್, ಸೆಂಟ್ರಲ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್, ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಇವೆಲ್ಲ ಏನಾದ ಇವತ್ತೆಲ್ಲ ಗುಜರಾತ್ಗೆ, ಸ್ಟೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್, ಇವೆಲ್ಲ ಗುಜರಾತ್ ಕೊಟ್ಟೋದ್ವಿ. ಈಗ ನಾವೇ ಯಾವುದಕ್ಕಾದ್ರೂ ಏನಾದರೂ ವಿಜಯ ಬ್ಯಾಂಕ್ ನಾವೇನು ಕರೆಸ್ಪಾಂಡೆಂಟ್ ಸೂರತ್ ಹೋಗ್ಬೇಕೀಗಲ್ಲ ಹೆಡ್ ಆಫೀಸ್ಗೆ. ನಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳೆಲ್ಲ ತೊಗೊಂಡಿದ್ರು, ನಮ್ಮ ದುಡ್ಡು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಯಿತು. ಈಗ ನಂದಿನಿ ಮೇಲೆ ಕಣ್ಣಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬೇಕಂತಂತೇಳಿ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು, ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂತಂದ್ರೆ ಅದೇನು, ಒಬ್ಬ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕನ ಕೈಲಿ ಒಂದು ಮೈಕ್ ಕೊಟ್ಟರೆ ಎಲ್ಲಿ ಶುರು ಮಾಡ್ತೇನೆ ನಾನು. ಹರಿಜನ ಗಿರಿಜನರೇ, ಹಿಂದುಳಿದವರೇ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರೇ, ಮಹಿಳೆಯರೇ, ಹಿಂಗೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಕುವೆಂಪು ಅವರು ಹೇಳಿರ್ತೀರಿ, ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ಇದು, ಎಲ್ಲರೂ ಒಂದಿಗೆ ಬದುಕಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಬಂದಂಥವ್ರು, ಜಮೀನಲ್ಲಿ ಕೊನೆ ಕಣ ಅಂತ ಮಾಡ್ತಾರೆ, ಭತ್ತ, ಜೋಳ, ರಾಗಿ ಈ ಥರದ್ದೆಲ್ಲ. ಕೊನೆ ಕಣದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕರೀತಾರೆ, ಬಾಪ ಇಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮಡಿವಾಳ್ರು ಅವನು ಕೊಡಪ್ಪ, ಅವನಿಗೆ ನಮ್ಮ ಆಚಾರರು ಗುಳಾಗುದ್ಲಿ ಕೊಡಪ್ಪ, ಅವನಿಗೆ ಮಡಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಡೋರು ಕೊಡಪ್ಪ, ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಶೇವ್ಗೆ ಮಾಡೋ ಕೊಡಪ್ಪ, ನಮ್ಮ ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಲಾಳ ಹೊಡೆಯೋ ಸಾಹೇಬರು ಕೊಡಪ್ಪ. ಹೀಗೆ ಉಳ್ಳವರು ಇಲ್ಲದವರ ಜೊತೆ ಹಂಚ್ಕೊಂಡು ತಿಂತಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನೀತಿ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿನ ತಗೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಏಕೆಂತ ನಾನು ಭಾಳ ಮೆಚ್ಕೋತೀನಿ ಕಲೀಂ ಸಾಹೇಬರು. ಬೇಕಾದಷ್ಟು ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರ ಇದ್ದಾವೆ, ಬಟ್ ಅದೇನೇ ಇರಲಿ. ಏಕೆಂತಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಇವತ್ತು ಭಾಳ ಹೆಚ್ಚು ಜವಾಬ್ದಾರಿ ಮತ್ತು ಬಲ ಕೊಟ್ಟಿರೋರೆ ನಮ್ಮ ದಲಿತರು, ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ಈ ಥರದವ್ರು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ. ಇವತ್ತು 2 ಮೇಜರ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಗಳಿದ್ದಾವೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ಒಕ್ಕಲಿಗರು ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತರು. 2 ನಾಯಕತ್ವವನ್ನು ಕೂಡ ತುಂಡಿರಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
ಮೋದಿಯವ್ರು ಬರ್ತಾರಲ್ಲ, ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಆ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಇರ್ತಾರೆ. ಬಹುಶಃ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ಬೆಳೆಸ್ತಂಥವ್ರು ಯಡಿಯೂರಪ್ಪ, ಈಶ್ವರಪ್ಪ. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರು ಅಂತಲೂ ಹೇಳಲ್ಲ, ಅವರು ದೇಶವಾಸಿಯೋ ಅಷ್ಟೇ, ಯಾವ ದೇಶವಾಸಿಯೋ. ಬಟ್ ಅದೇನೇ ಇರಲಿ, ಇನ್ನು ಕೆಲವು 6-7 ದಿವಸ ಮಾತ್ರ ನಮ್ಗೆ ಉಳಿದಿರುವಂಥದ್ದು. ಈ 6-7 ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಟ್ಟಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಿ, ತನ್ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರಾದಂಥ, ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಮಕ್ಕಳಾದಂಥ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಅವರು ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಯಾಬಿನೆಟಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಮೆಂಬರ್ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೇಳಿ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಸಿ ಅಂತಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಕುರುಬ ಸಮಾಜದವರು ಒಂದು 2 ಕಾರ್ಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಅವರು ಪಾಪ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಏರ್ಪಾಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದ್ದು ವಸತಿ ಅದೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ನಾನು ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ಕಡೆ ಇರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಈಗ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ಗಳೆಲ್ಲ ನಾವ್ಯಾರೂ ಹೋಗುವಾಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ನಾಳೆ ನಾನು ಕೂಡ ವರ್ಣಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರ ಏರ್ಪಾಟ್ಗೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪಣೆ ಕೇಳಿ ನಮ್ಮ ಕಲೀಂ ಸಾಹೇಬರು ಇಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಲೇಬೇಕು ಅಂತಿದ್ದು. ಭಾಳ ಸಂತೋಷ. ನಮ್ಮ ನಿಜಧ್ವನಿ ಶಾಂತರಾಜು ಅಂದರೆ ನಿಜಧ್ವನಿ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು, ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಕೇರ್ ಮಾಡೋರು ಅಲ್ಲ. ಅವರು ಈ ಮಂಜುವಿಗೆ ನಾನೇ ಮಂಜು ಸೇಠ್ ಅಂತ ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಭಾಳ ಸಂತೋಷ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಾತು ಹಂಚ್ಕೊಂಡು. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು MP ಆಗೋ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗುರುಗಳೆಲ್ಲ ಬಂದು ಈಚೆ ಮಸೀದಿಯಿಂದ ಈಚೆ ಬಂದು ನನಗೆ ಕ್ಯಾನ್ವಾಸ್ ಮಾಡೋದು. ಆವಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮಸೀದಿಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆ ಇರ್ಬೋದು, ಮದ್ರಾಸ್ಗಳ ಸಂರಕ್ಷಣೆ ಇರ್ಬೋದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಕೊಡಗಿನಲ್ಲಿ ನಾಡಿದ್ದು ಕೊಡಗಿಗೆ ಹೋಗ್ತಾಯಿದ್ದೀನಿ. ಕೊಡಗಿನಲ್ಲಿ ನಾವು ಫಸ್ಟು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಕಾಂಪೌಂಡ್ ಹಾಕ್ರಪ್ಪ ಮಸೀದಿಗಳಿಗೆ. ಮದ್ರಾಸಗಳಲ್ಲಿ ನಾನೇ ಎಜುಕೇಷನ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾಗ ತಿಂಗಳ ಮದ್ರಾಸಗಳಿಗೆ 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ಕಲಿಯೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕಲಿಬೇಕು, ಸೈನ್ಸ್ ಕಲಿಬೇಕು, ಬೇರೆ ಟೀಚರ್ಸ್ನ ಅಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಬಟ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ಥರ ಇದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ. ಮೈನ್ ಸ್ಟ್ರೀಮ್ಗೆ ಹೇಗೆ ನಮ್ಮ ಈ ಸಮುದಾಯಗಳನ್ನ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳಿದ್ದಾವೆ. ನಮ್ಮ ಕಲೀಂ ಸಾಹೇಬರು ಕೂಡ ಅವರ ಮೆಮೊರ್ಯಾಂಡಮಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಜನಹಿತಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಮಾಡಿರುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಮೆಚ್ಚಬೇಕು, ಅದು ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸಭೆಯ ಅಪ್ಪಣೆ ಪಡೆದು ನನಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕಲೀಂ ಸಾಹೇಬರಲ್ಲಿ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ದಯವಿಟ್ಟು ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಶಾಂತರಾಜು ಮಾತಾಡೋ ಗುರುಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಸರ್, ಗುಡ್ ಲಕ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್.